तर आजचा होता दुसरा दिवस कोल्हापूरमध्ये. मस्तपैकी उठून मस्त गाडी चकाचक केली. गाडी तर सुंदर सुंदर चिकनी चिकनी दिसत होती. मग त्यावर कस्टमर आला, त्याला मग पिकअप केलं आणि तिथून 500 मीटर अंतर होतं. तिथं मग त्यांना सोडलं मी. मग त्यांना सोडल्यानंतर मग मला भरायचा होता सी एन जी राहिला होता 2 गाड्या आणि पावसाचं वातावरण बरंच होतं. मग जाताना मी सी-एन-जी बघून ठेवला होता. मग म्हटलं पटकन सी-एन-जी भरून निवांत बसता येईल. मग काय सी-एन-जीच्या लाईनीत आलो तर हो म्हणून लाईन लागली होती. मग सी-एन-जी भरला. मग मस्तपैकी मेंदू खाल्ला, गुडघ्यातला मेंदू, आपलं मेंदू वडा खाल्ला आणि त्यानंतर मग मस्तपैकी आपलं चहा घेऊन मस्तपैकी कोल्हापूरचं ट्रॅफिक बघत बघत आनंद घेतला. त्यानंतर मग काय टाईमपास करत बसलो. टाईमपास करून पण बोर झालो होतो, असंच व्हिडिओ बनवत होतो. त्यानंतर मग कस्टमरचे वाट बघितली, कारण 3 वाजल्या होत्या, भूक खूप लागली होती. त्यानंतर मग कस्टमरचा फोन आला की तू जेवण करून घे म्हणून. मग काय तिथं जवळच एक चांगलं हॉटेल होतं. मग मस्तपैकी महाराष्ट्रीयन थाळी मागवली. पहिल्यांदा सूप दिलं, मस्तपैकी सूपवर पण पिलो. नंतर मग ही व्हेजवाली थाळी आली. मस्तपैकी तोंडाला पाणी सुटलं होतं. मग काय पटपट 2 फोटो काढले मस्तपैकी आठवण म्हणून ठेवायला. त्यानंतर मग जेवण करून त्यानंतर मग कस्टमरला घेऊन मी ड्रॉप पण केला. मग आम्ही संध्याकाळी अंबाबाईचं दर्शन घ्यायला गेलो, कोल्हापूरचं सुप्रसिद्ध. मग तिथं गेल्यानंतर मग भरपूर पाऊस चालू होता. मग तिथं गाडी पार्किंग केली एका साईडला चांगली मस्त, आणि मस्तपैकी मग मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो आम्ही. मस्तपैकी दर्शन झालं. दर्शन वेळेस आरती पण झाली आमची. मस्तपैकी 1-2 फोटो काढले तिथे. मग काय मग तिथून भूक लागली होती सगळ्यांनाच, कारण तिथं दर्शन करून आम्हाला 10 वाजले होते जेवण करायला. मग आम्ही गेलो, मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि मग त्यांना आता ड्रॉप केलं आहे आणि इथं मस्तपैकी फर्स्ट फ्लोअरला गाडी पार्किंग केली आणि आता मस्तपैकी झोपणार आहे, कारण उद्या जायचं आहे 8 वाजता कराडला.